नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे नयना मिस्टर स्वामीनाथन यांना म्हणत असते, की "सर, मी तुम्हाला माझ्या मॉडेलिंग करिअरबद्दल सांगितलं होतं." तेव्हा स्वामीनाथन म्हणतात, "हो, मला माहिती आहे." तेव्हा नयना म्हणत असते, "तुम्ही तुमचे नवीन कलेक्शन लॉन्च करणार आहात आणि मला असं वाटतं, मी जर त्याच्यामध्ये मॉडेलिंग केली तर तुम्हाला आवडेल का? मी ॲड शूट करायला तयार आहे आणि तसंही चांदेकरांचे दागिने खूपच जास्त युनिक आहेत. त्याच्यामुळे ते रिप्रेझेंट करण्यासाठी चेहरासुद्धा युनिक हवा आणि तो माझा आहे. म्हणूनच मला तुमच्या या न्यू कलेक्शनसाठी मॉडेलिंग करायला नक्कीच आवडेल आणि ही दागिन्यांची जी काही नवीन प्रोसेस आहे ना, ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. त्याच्यामुळे मी अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं रिप्रेझेंट करू शकते." तेव्हा इकडे आता नयना बोलत असतानाच तिथे राहुल येतो आणि म्हणत असतो, की "सर, मला सुद्धा आवडेल जर तुम्ही तुमच्या न्यू कंपनीसाठी जर नयनाला कन्सिडर केलं तर मला सुद्धा नक्कीच आवडेल आणि त्याचा तुम्हाला फायदाच होईल." तेव्हा इथे मिस्टर स्वामीनाथन म्हणत असतात, "माझी काहीच हरकत नाही आहे. मी माझ्या टीमबरोबर बोलून घेतो. ते तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील." तेव्हा मिस्टर स्वामीनाथन म्हणतात, की "मी अद्वैतच्या केबिनमध्ये आहे. तो आल्यानंतर आपण पुढची मीटिंग सुरू करूया आणि ह्या मीटिंगबद्दल मी तुमच्याशी नंतर बोलेनच." तेव्हा मिस्टर स्वामीनाथन गेल्यानंतर नयना खूपच जास्त खुश होते आणि राहुलला म्हणत असते, "थँक्यू सो मच. तू माझी मदत केलीस." तेव्हा राहुल म्हणत असतो, की "नयना, मला माहिती आहे तू या संधीचं सोनं करणार आहेस." तेव्हा नयना म्हणते, की "आता मी सुद्धा घरच्या लोकांना सांगेन. मी फक्त घरामध्ये बसणारी मुलगी नाही आहे, तर माझ्यामध्ये सुद्धा खूप जास्त कला आहे." तेव्हा इथे राहुल म्हणत असतो, "नयना, पण ह्या अपॉर्च्युनिटीबद्दल तू आधी घरामध्ये काहीच बोलायचं नाही आहे. नाहीतर अद्वैत आणि आबा हे सगळं होऊ देणार नाही. हे आत्ताच कॅन्सल करून टाकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी बहीण कला, तिला जर हे सगळं कळलं ना, तर ती अजिबातच होऊ देणार नाही आहे. तेव्हा तू याबद्दल घरामध्ये आधी कुणाला काहीच सांगू नकोस." तेव्हा नयना म्हणते, "राहुल, तू अगदी बरोबर बोलतोयस. ती कला आहे ना, जळते माझ्यावरती. तिला माझं चांगलं बघवतच नाही ना." तेव्हा इथे राहुलला मिठी मारते आणि तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तिला असं वाटतं, की राहुल तिच्याबरोबर चांगला वागतोय. तर इकडे संगी आता जेवण आणते आणि म्हणत असते, "काजू कुठे गेली? मगापासून तिला आवाज देते, येतच नाही आहे. कानामध्ये कॉर्ड घालून बसली असेल." तेव्हा इथे आता संगी तिला बोलवायला तिच्या रूममध्ये येते. तर इथे आता काजू खूपच थकलेली असल्यामुळे तिला झोप लागलेली असते. कानामध्ये कॉर्ड तसेच असतात, मोबाईल खाली पडलेला असतो. तेव्हा इथे संगी आता इथे काकांना बोलावते आणि म्हणते, "हे बघा इकडे." तेव्हा इथे काका म्हणत असतात, की "दमली आहे ती." तेव्हा संगी लगेचच जाते, तिच्या अंगावरती पांघरून टाकते. काकासुद्धा कॉर्ड वगैरे बाजूला काढून ठेवतात. दोघेही तिच्याकडे कौतुकाने बघत असतात, कारण त्यांची मुलगी त्यांच्यासाठी काम करत असते आणि ती थकून झोपी गेलेली असते. त्याचं त्यांना कौतुक वाटत असतं. त्यानंतर इथे अद्वैत आता शांतपणे बसलेला असतो. तो झोपायला काही तयार नसतो. तेव्हा कला त्याच्याकडे बघत असते आणि म्हणत असते, "चांदेकर, काय झालं? तू झोपत का नाही आहेस? झोप ना आता." तेव्हा इथे चांदेकर म्हणत असतो, "नाही, मला झोप येत नाही आहे, तू झोप ना." तेव्हा कला म्हणत असते, "हे बघ चांदेकर, तू थकून आलायस, तेव्हाच मी तुला सांगते, थकलायस तर झोपून जा. तुझे पुढचे शब्द आहे ना बोलायचे मी वाचवते. झोप बरं शांतपणे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "तुला काय करायचं आहे? तू झोप ना शांतपणे. मला जेव्हा झोपायचं असेल ना तेव्हा मी झोपेन." तेव्हा कला मनामध्ये म्हणते, की "हा रात्री घोरत होता म्हणून आता झोपायला घाबरतोय का?" तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, तू रात्री घोरत होतास म्हणून तू आता झोपायला घाबरतोयस का?" तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "मी कशालाही घाबरत नाही. मी अद्वैत चांदेकर आहे, कळलं ना?" तेव्हा कला म्हणते, "हो रे बाबा, तू अद्वैत चांदेकर आहेस, तू कशालाच घाबरत नाही. मग आता कशाला बसलाय? झोप ना शांतपणे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "सांगितलं ना मला झोपायचं नाही आहे म्हणून." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, हे बघा, लाईट बंद कर. मला उद्या सकाळी लवकर उठायचं, मला कामं असतात. तू शांतपणे झोप, कधी झोपायचं आहे तेव्हा. लाईट बंद कर बरं." तेव्हा इथे आता कला म्हणत असते, "हे बघ चांदेकर, हवं तर तू आहे ना झोप. तू घोरलास तर मी तुला सांगेन." तेव्हा अद्वैत म्हणतो, "नक्की ना?" कला म्हणते, "नक्की. तू झोप. तू जर घोरलास तर मी तुला नक्की सांगेन. जागं करेन मी तुला." तेव्हा इथे आता अद्वैत उठतो आणि कला झोपलेली असते. तेव्हा तो जातो आणि बाजूला शोपीस म्हणून जी एक काठी लावलेली असते ते आणतो आणि त्याने तो कलाला उठवत असतो. तो म्हणतो, "खरे उठ ना, खरे." तेव्हा कला म्हणते, "काय झालं चांदेकर?" तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "मी घोरत होतो का? सांग ना, मी घोरत होतो." तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, अरे काय रे तू? या छोट्या गोष्टीसाठी तू मला उठवलेस? तू जर घोरला असतास तर मला झोप लागली असती का? हे बघ, तू आता शांतपणे झोपा, मी तुला आत्ताच सांगते." तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "बरं ठीक आहे, ठीक आहे. मी घोरलो तर मला नक्की सांग." तेव्हा अद्वैत आता पुन्हा झोपतो. पुन्हा त्याला जाग येते. तेव्हा तो विचार करत असतो, "मी घोरत होतो का? पण आता हे मी खरेला विचारू कसं? तिला जर जागं केलं तर ती पुन्हा माझ्यावरती रागवेल. पण आता काही करून विचारायला तर हवंच ना, मी घोरतोय की नाही ते."
तेव्हा इथे अद्वैत पुन्हा कलाला उठवतो. कला म्हणत असते, चांदेकर काय रे, काल घोरत होतास म्हणून माझी झोप झाली नाही आणि आता घोरतोय की नाही हे विचारायला मला सारखं सारखं उठवतोयस. माझी झोप होत नाही आहे, कळते का तुला? आता झोप बरं तू शांतपणे. तर अद्वैत आता तयार झालेला असतो ऑफिसला जाण्यासाठी, पण त्याला खूपच जास्त आळस येत असतो कारण त्याचीसुद्धा झोप झालेली नसते. आणि इथे कलाला सुद्धा खूपच जास्त जांभळ्या येत असतात कारण तिचीसुद्धा झोप झालेली नसते. अद्वैत म्हणतो, खरेसुद्धा आता जांभळ्या देते, आळस देते, म्हणजे हिचीसुद्धा झोप झालेली नाही आहे. मी घोरत होतो म्हणून कलाची झोप झाली नसेल का? तेव्हा इथे आता तिला विचारण्यासाठी अद्वैत तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. तेव्हा कला आपले केस आता झाडत असताना ती पाठीमागे उडवते आणि ते जाऊन अद्वैतच्या चेहऱ्याला लागतात. तेव्हा अद्वैत म्हणतोय, काय करतेस तू? तुझे केस माझ्या तोंडात गेले ना. तेव्हा इथे कला म्हणते, तोंडात जाऊ दे नाहीतर कुठेही लागू दे. मला काय सांगतोयस तू? तू का माझ्या मागे मागे करतोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो, मला काही गरज नाही आहे तुझ्या मागे मागे करायची. मी तुझ्या 2 पावलं पुढेच आहे, कळलं ना? तेव्हा कला म्हणत असते, ए बाबा, तू माझ्या 2 पावलं काय 10 पावलं पुढे थांब, कळलं ना? मला काही फरक पडत नाही, पण आता माझ्या मागे का उभा आहेस ते सांग बरं मला. तेव्हा अद्वैत म्हणतो, काही नाही. कला म्हणते, आता मी तुला एवढं तर ओळखते की तू उगाचच माझ्या मागे मागे करणार नाही. सांग काय काम आहे ते, काय विचारायचं आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, सांगितलं ना काही नाही. तेव्हा कला आता जात असताना अद्वैत आपल्या मनामध्ये म्हणत असतो, अरे खरे आता चालले, ती जर खाली गेली तर मी कुणाला विचारू मी घोरत होता की नव्हतो. तेव्हा ए खरे, मागे बघ मागे बघ, असं तो मनामध्येच म्हणत असताना कला परत मागे बघते आणि ती जात असते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, काय झालं? तेव्हा कला म्हणते, काही नाही, मोबाईल राहिला होता, घेतला, जाते आता. तेव्हा अद्वैत तिला पटकन विचारतो, मी रात्री घोरत होतो का ते सांग ना. तेव्हा कला म्हणते, चांदेकर गप्प बस तू, डोक्याला ताप झालाय माझ्या. उगाच तुला म्हणाले की तुझ्या घोरण्यामुळे माझी झोप नाही झाली, कारण रात्री तू मला सारखा सारखा विचारत होतास की मी घोरत होतो का घोरत होतो का, त्याच्यामुळे माझी झोप होत नाही आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, याचा अर्थ रात्री मी घोरत नव्हतो, त्यामुळे तुझी झोप आता मोडलेली नाही आहे. तेव्हा इथे संगी आता पापड सुकवत असते. तिने पंखा लावलेला असतो. सगळे पापड आता इकडे तिकडे उडत असतात. तेव्हा तिथे काजू येते आणि म्हणते, अहो खरे बाई, काय करताय तुम्ही? तेव्हा संगी म्हणते, अगं मी एवढे पापड बनवले, जर ते सुकले नाही तर सगळ्यांना बुरशी लागेल ना. तेव्हा आता काजू जाते आणि नयनाचा हेअर ड्रायर घेऊन येते आणि म्हणत असते की खरे बाई, जेव्हा तिथे नयनाताई होती तेव्हा तिने कधी कामं केली नाही, पण आता तिच्या वस्तूंनी आपण कामं करून घेऊयात ना. आता हा हेअर ड्रायर आहे ना, याने आता एक एक पापड सुकव, म्हणजे त्यांना बुरशी लागणार नाही. तेव्हा इकडे आता राहुल बसलेला असताना नयना तिथे येते आणि म्हणत असते की राहुल, खरंच तू सगळ्यात बेस्ट आहेस. तुला माहिती आहे का, आपल्या आजूबाजूला एवढे कपल आहेत, म्हणजे अद्वैत कला असू दे किंवा श्री काका आणि रजनी मॅडम असू दे किंवा तुझी सरोज मामी आणि तुझे मोठे मामा असू दे, पण सगळ्यामध्ये तूच बेस्ट नवरा आहेस. तू एवढा सपोर्टिव्ह आहेस, केअरिंग आहेस ना, तसं या घरामध्ये तुझ्यासारखं कुणीच नाही आहे. तेव्हा इथे नयना बोलत असताना राहुलच्या गालावरती त्याला किस करते आणि तेवढ्यातच तिथे आबासुद्धा उभे असतात आणि आबांच्या मागे तिथे कलासुद्धा उभी असते. तेव्हा कलाला खूप जास्त राग येतो. ती म्हणते, नयनाताई अगं काय करतेस तू? आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो, तेव्हा आपण कसे वागतोय, काय बोलतोय, याचा जरा विचार करत जा ना. तेव्हा इथे नयना म्हणते, तुला काय करायचं आहे? मी माझ्या नवऱ्याजवळ बोलते ना, मी काही करेन, कशीही वागेन, कळलं तुला? तेव्हा इथे कला म्हणत असते, तू चांदेकरांची सून आहेस, त्याच्यामुळे आहे ना जरा वागताना मर्यादेत वागत जा. आणि ती आबांकडे खुणवत असते. तेव्हा नयना म्हणते, हां ठीक आहे ना, आबा आहेत मग काय झालं? आबांना सुद्धा कळतं तेवढं, न्यूली मॅरिड कपल असंच वागतं, हो की नाही आबा? तेव्हा इथे नयना म्हणत असते, कला तू उगाच आहे ना आबांच्या पुढे पुढे करून आहे ना त्यांच्यावरती इम्प्रेशन पाडण्यासाठी मला काही बोलू नकोस. माझ्या नवऱ्याबरोबर मी चांगलं वागते, हे तुला बघवत नाही आहे का? बरोबर, अद्वैतला तू आवडत नाही ना. अद्वैत आणि तुझ्यामध्ये अजून नवरा बायकोचं नातंच नाही आहे, बरोबर की नाही? म्हणूनच आता मला आणि राहुलला एकत्र बघून तू जेलेस झालीस ना. तेव्हा कला म्हणत असते, नयना ते हे काय बोलतेस तू? तेव्हा आबा म्हणतात की नयना गप्प बस. कला तुला काय सांगते, तू चांदेकरांची सून आहेस, आपण एकत्र घरामध्ये सगळेजण राहतो, त्याच्यामुळे तुला जे काही वागायचं बोलायचं आहे ना, तुझ्या रूममध्ये बसून बोलायचं, एवढंच तुला कला सांगते ना. आणि तसंही अद्वैत आणि कलाचं जे काही नातं आहे त्याच्यामध्ये दुसरं कोणी काही बोलायचं नाही. तेव्हा नयना म्हणते की आबा मला सुद्धा हेच सांगायचं आहे, प्रत्येक कपलने कसं वागायचं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे, मग कला आमच्या दोघांमध्ये का बोलते? तेव्हा आबा म्हणतात, कारण तू मर्यादा सोडून बोलतेस म्हणून. आधी तुझ्या वागण्याला तर आवर घालच, पण आधी तुझ्या बोलण्याला सुद्धा आवर घाल. तेव्हा इथे आबा म्हणतात, कला तुझ्या भल्याचंच बोलते, राहुल तुझ्या जरा बायकोला शिकव, एकत्र कुटुंबामध्ये कसं वागतात बोलतात ते. तेव्हा कला म्हणते, आबा जाऊ द्या ना, नका तिच्याकडे लक्ष देऊ आणि तुम्हाला त्रास करून घेऊ.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे किचनमध्ये काम करत असताना आता नैना कलाला त्रास देण्यासाठी येते. तेव्हा आता गरम तव्यावरती कलाचा हात पडतो आणि तिचा हात भाजतो. तेव्हा ती रडतच आपल्या रूममध्ये येते. अद्वैत विचारतो, कला काय झालं रडायला? तेव्हा कला म्हणते, माझा हात भाजलाय. तेव्हा अद्वैत म्हणतो, एवढंच ना, त्याच्यामध्ये रडायचं काय? आणि तो तिच्या हाताला मलम लावून देत असतो. तेव्हा तिचा हात खूपच जास्त जळल्यामुळे ती म्हणते, तू काय लावलेस माझ्या हाताला? तेव्हा अद्वैत म्हणतो, हा तर बांबच आहे. तेव्हा इथे कलाला आता अद्वैतच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येतो.